आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण 30 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज पीसची पेपर कटिंग पाहतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हा इथं पेपर घेतला मी, ही इकडच्या बाजूला खुली बाजू आहे आणि माझ्या समोर इथं बंद बाजू आहे। तर पहा इथं सर्वात पहिले ब्लाउजची उंची टाकायची आहे। 14.5 इंच घेतली मी पूर्ण उंची ब्लाउजची आणि इथून 1.5 इंच जिथपर्यंत आपण उंची घेतली तिथपर्यंत 1.5 इंच मार्क करत जायचं आहे। असं एक्स्ट्रा पट्टी काढायची आपल्याला ती या साईडला। बघा इथून आपण हे वरच्या बाजूपर्यंत लाईन ओढून घेऊ आणि इथून या लाईनच्या पुढून आपण माप टाकायची आहे। तर 30 साईजचं पॅटर्न आहे त्याच्यामुळे इथं बघा शोल्डर मी इथं 5 इंच घेतलं आहे, मुंडा त्याचा 5.5 घेतला आहे। इथे खालून पण चेक करून घ्यायचं की आपण वरती जे माप टाकले 5 इंच शोल्डरचं ते खालून पण व्यवस्थित येतं की नाही ते। हे पहा असं जोडून घ्यायचं इथं। त्याच्यानंतर पण आपल्याला छातीची घडी टाकायची इथं। हे पहा 9 इंच खालच्या साईडने सुद्धा जिथून आपण इथून लाईन आखली तिथूनच 9 इंच घ्यायचं आहे खाली। हे पहा असं त्याच्यानंतर इथून वरून पण चेक करून घ्यायचं 14.5 इंच आहे की नाही असं। हे असं त्याच्यानंतर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। एकदम सोपी पद्धत आहे बघा। सहज कोणाच्याही लक्षात येईल अशी एकदम सोपी पद्धत आहे। हे पहा या पद्धतीने ओढून घेतलं मी। आता मुंड्याचे आकार काढून घेऊ आपण। मागचा आणि पुढचा पार्ट सोबत कापतोय त्याच्यासाठी दोघं मुंडे काढू आपण इथं। हे पहा इथं 1 इंचावरती एक मार्क केला आणि 1.5 इंचावरती पहा इथं असं 1 इंचाचा मार्क केलं त्याच्या खालून घ्यायचं थोडं, जिथे 1.5 इंचावर मार्क केलं त्याचे पण खालून घ्यायचं आहे वरचा मुंडा। हे पहा असा त्याच्यानंतर पहा इथं आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे। तर 9 इंच घडी घेतली आहे त्याच्यामुळे 30 इंचचं ब्लाउजचं पेपर कटिंग पाहतो। मग 2 इंच गळा रुंदी येईल इथं। पुढचा गळा येतो 6 घ्यायचा आहे। तिथे पण खाली पण जेवढी आपण इथं वरती गळा रुंदी 2 घेतली तेवढीच तर खाली पण घ्यायची आहे। हे पहा असं आणि बॉक्स बनवून घ्यायचा इथं पुढच्या गळ्यासाठी। हे पहा असं तर बघू शकता तुम्ही असं या पद्धतीने बॉक्स बनवून घेता आणि गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे। आता इथून बघा आपल्याला टक्स मोजायचं आहे। 10.5 इंच आहे या ब्लाउज या मापाचं 10.5 टक्स मोजून घेतला। त्याच्यानंतर बघा इथं गळा आपण जिथं काढला आहे 6 इंच घेतलं होतं तिथून हा पॉईंट आणि हा पॉईंट पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने बघा आणि जिथून आपण ही तिरकस लाईन ओढली आहे तिथून हा टक्स मोजायचा आहे 3.5 इंचावरती। हे पहा 3.5 इंच इथं आलं। तिथून पहा सरळ लाईन ओढायची इथं अशी। त्याच्यानंतर पहा आपला खालचे टक्स काढायचे आहे। इथे इकडच्या साईडला 1 इंच घ्यायचं, या साईडला 1 इंच आणि हे टक्स येते वरती आपण जिथे 10 इंचचा टक्स घेतला आहे तिथे जोडून घ्यायचं आहे। पहा असं या पद्धतीने बघा। त्याच्यानंतर जसं आपल्याला आकार देता येईल त्या पद्धतीने पेपर आपल्याकडे फिरून घ्यायचा आहे। हे पहा आणि असं आकार द्यायचा प्रिन्स कटचा। पाहू शकता तुम्ही बघा एकदम सोपी पद्धत आहे। इथं पहा पूर्ण उंची आपण किती घेतली होती 14.5 इंच
इथे किती इंच सोडलं आपण पहा, 1.5 इंच सोडलं होतं. गळा रुंदी होती ती 2 इंच. शोल्डर घेतलं इथे शोल्डर बघा 5 इंच. मुंढा 5.5 इंच घेतला. आणि इथून छातीची घडी किती टाकली होती आपण, छातीची घडी 9 इंचवर घेतली होती. खाली सुद्धा आपण इथे छातीची घडी टाकली. इथं पण या बाजूला पण आपण इथं 9 इंच टाकली होती बघा. पुढचा गळा आहे. पुढचा गळा सुद्धा आपण इथे 6 इंच घेतला होता. आता बघा वरचा टक्स आपण कितीवर घेतला, उभा टक्स इथं उभा टक्स 10.5 इंच. आणि हा इथून आपण आडवा घेतला होता टक्स. तुम्हाला समजवण्यासाठी मी इथं ठेवते. आडवा टक्स माप 3.5 इंच घेतलं बघा. आता पाहू शकता तुम्ही बघा, या पद्धतीने 1.5 इंच पट्टी सोडली. त्याच्यानंतर गळा रुंदी आणि शोल्डर टाकलं. त्याच्यानंतर मुंडा छातीची घडी टाकली. पुढचा गळा काढला. इथून हे बघा मधला टक्स उभा टक्स मोजला आपण 10.5 इंचावरती. त्याच्यानंतर मग आडवा टक्स 3.5 घेतला. आणि इथून हे 1 इंचवरती टक्स घेतला आपण बघा. हे इथं 1 इंचवरती घेतला. इथून पण एवढं 1 इंचवर घेतलं. आणि पूर्ण उंची ब्लाऊजची 14.5 इंच घेतली. आता कटिंग करून दाखवते मी. आपल्या दोघं पार्ट आपण सेपरेट करणार आहे. त्यासाठी पहिले वरचा मुंडा कट करायचा आहे पहा. सोपी पद्धत आहे. ठीक आहे, या पद्धतीने कट करून घ्यायचं. जसं आखलेलं आहे त्याच पद्धतीने कट करायचं आहे पेपर. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने बघा कट केला मी. त्याच्यानंतर बघा मागचा पार्ट काढून घ्यायचा आहे पहिलेच. असं सेपरेट करून घेतला मी. पुढच्या पार्टचे आपण पुढच्या भागाचे तुम्हाला कटिंग दाखवते. पहिले सर्वात पहिले वरचा मुंडा कट करायचा आहे. मुंड्याचा आकार येतो कट करायचा. ठीक आहे, सावकाश पद्धतीने असं ब्लाऊज शिवून एकदम मस्त व्यवस्थित बसतं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा गळा कट करू आपण. त्याच्यानंतर बघा इथे आपण ही तिरकस लाईन ओढली आहे ती कट करायची आहे. ठीक आहे, आता पहा मधून जो टक्स आहे तिथून कट करायचं. हे पहा असं. त्याच्यानंतर 1 इंचचे टक्स घेतले होते आपण, ते कट करायचे आहे. पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं पहा, कापडावरती कटिंग करताना जो हा राऊंड शेप आहे या साईडला 1/2 इंच या साईडला वाढवायचं आहे आपल्याला. 1/2 इंच कापडावरती वाढवायचं आहे. वाढवणे हां. आणि या तसे या पद्धतीने या बाजूला सुद्धा 1/2 इंच वाढवायचं आहे. इथं बघा मी पाणी टाकून देते. 1/2 इंच वाढवणे. सॉरी, इथं काढणे लिहिलेलं वाढवणे. हे पहा ब्लाऊज पीसवर कसं कटिंग करायचं ते सुद्धा दाखवणार तुम्हाला. हे पहा हा झाला पुढचा पार्ट. आता पहा मागचा पार्ट बघू आपण. इथे पहा आपण पुढच्या भागासाठी आपण इथे 1.5 इंच वाढवलं होतं. ती पट्टी आपल्याला 1.5 इंचची कट करून घ्यायची आहे. हे पहा 1.5 इंच आपण घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं. पहा कट करून घ्यायचं ते. आता कट केलं मी. आता पहा मागचा भाग कसा काढायचा. गळा रुंदी 2 टाकायची इथं.
गळा लांबी आपण आवडीनुसार घेतो. हे पहा, गळा लांबी पहा मी 10.5 घेतली. इथून पण खाली पण वरती जेवढी गळारुंदी घेतली तेवढं दाखायचं. इथे बघा, तेवढीच गळारुंदी घ्यायची आणि बॉक्स बनवायचा गळा काढण्यासाठी या पद्धतीने. त्याच्यानंतर पहा, इथे पुढे 1 इंच घेतलं मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1/2 इंच, अर्धा इंच, 1.5 इंच असं घेऊ शकता, जसं तुम्हाला गळा मोठा घालायचा आहे तसं. हे पाहता, इथून हा असा पान आकार द्यायचा आहे बघा. मला आवडीनुसार तुम्ही गळा घेऊ शकता. इथं त्याच्यानंतर पहा, आपल्याला मागची टक्स घ्यायची. मुंड्याकडील बाजूकडे 2 इंच वरती एक मार्क करायचं आहे आणि इथं 2 इंच टिक मार्क केलं आहे. तिथं हा जो भाग आहे गळ्याकडचा तो या पद्धतीने इथे ठेवायचा आहे. पहा, हे असं. त्याच्यानंतर इथून जिथे मध्ये आलेला आहे तिथं आपण 4.5 इंचवरती एक मार्क करून घेऊया, लाईनवरून घेऊ. त्याच्यानंतर टक्स घेऊ आपण 1/2 इंचवरती. या साईडला 1/2 इंच, या साईडला 1/2 इंच. आता आता मागचा टक्स आपण कितीवर घेतला? 4.5 इंचवर घेतला. इथं 1/2 इंच घेतलं, इथं पण 1/2 इंच. या पद्धतीने पहा, हा झाला मागचा पार्ट. आता बाहीची कटिंग दाखवते तुम्हाला. आता बाहीची कटिंग करायला एकदम सोपी आहे पद्धत. अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे अर्धा इंच एड केलं मी. 3.5 इंचची बाही आहे, अर्धा इंच एड केलं. मग 4.5 इंच बाही लांबी. आणि छातीची घडी 9 होती तर बाहीची घडी 1 इंच कमी करून टाकायची, म्हणजे 8 इंच घ्यायचं. इथं या बाजूने सुद्धा 4 इंच घ्यायचं बघा. बॉक्स बनवायचं आहे आपल्याला. हे असं अशा पद्धतीने येतं. त्याच्यानंतर पहा, वरच्या बाजूकडून इथून 2 इंच घ्यायचे. 2 इंच घेतलं इथं मी. आणि त्याच्यानंतर हे पहा, मध्ये सुद्धा 2 इंच घ्यायचे. 2 पॉईंट घ्यायचे, 1 आणि 2 आकार देण्यासाठी. हे पहा, तर इथून हळूपणे असं या पद्धतीने पुढचा आकार द्यायचा आहे वरचा. त्याच्यानंतर हा खालचा आकार त्याच्या खालून जाऊ द्यायचा. हे पहा, या पद्धतीने बाही कट करायची. त्याच्यानंतर बघा, दंड घ्यायला इथं 5.5 इंच आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही घेऊ शकता. हे पहा, इथं मी 2 इंच घेतले. तुम्हाला मार्जिन किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. कट करून दाखवतो मी. तीस साईजचं पेपर कटिंग आहे, साधं रिस कटचं. 30 साईजचं. बघा, सर्वात पहिले वरचा मुंड्याचा आकार, वरचे आकार कट करायचा बाहीचा. त्याच्यानंतर बाही ओपन करायची आणि खालचा आकार हा कट करायचा आहे का असा. बघा, झाली बाही. हा मागचा भाग आणि हे दोघं पुढचे भाग आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.